ओके, चला सर्वांनी लक्ष द्या. आजच्या क्लासमध्ये आपण आतापर्यंत झालेली जे थर्मोडायनामिक्सची आपली थेरी आहे त्याच्यावरचे बघणार आहे एमसीक्यूज आणि शेवटी काही डाउट्स. ठीक आहे, पण थर्मोडायनामिक्सची जे बी थेरी आपण बघितली सुरुवातपासून आतापर्यंत, म्हणजे मेनली जर डिवाइड केलं तर सुरुवाती आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा जो टॉपिक घेतला आणि त्यानंतर वेगवेगळ्या ज्या थर्मोडायनामिक प्रोसेसेस डिस्कस केल्या, ती सगळी जर्नी आपण पहिल्या 5 मिनिटांमध्ये एकदा परत या स्लाइड्सवरून रीड करून घेऊ. तुम्हालाच ते वाचायचं आहेत आणि काही एखाद दोन फॉर्म्युले तुम्हाला नवीन सुद्धा हिट होतील याच्यामध्ये. ठीक आहे, तर ते फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला डोक्यात ठेवायचे आहेत पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर आधी फॉर्म्युले आणि याच्या भरोशावर हे जे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत आहे, या इन्फॉर्मेशनच्या भरोशावरच तुम्ही सगळे पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरुवात करूया आपण पहिल्या स्लाइड पासून. तर पहिल्या स्लाइड मध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये आपण सर्वात आधी काय डिस्कस केलं होतं? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला काय सांगते की आपल्याकडे 3 वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, त्यातली सिस्टीम ए आणि सिस्टीम सी समजा जर एकमेकांसोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, ए आणि बी सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, तर ऑटोमॅटिकली बी आणि सी सुद्धा काय असेल? थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम मध्ये असेल. ठीक आहे, त्यानंतर हीट ट्रान्सफर दॅट इज क्यू बद्दल आपल्याला हे इन्फॉर्मेशन माहित आहे की जर आपल्याकडे एखादी सिस्टीम असेल, त्या सिस्टीम मध्ये जर आपण हीट टाकली तिला आपण नेहमी काय घेतो? पॉझिटिव्ह. आणि सिस्टीम मधून हीट काढली तर आपण काय घेतो? निगेटिव्ह. पण कुठलंही एक्सचेंज झालं नाही हीटचं तर आपण क्यूला काय घेतो? 0. ठीक आहे, त्यानंतर चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू बद्दलही तुम्हाला माहित आहे. ऍक्च्युअली चेंज इन इंटरनल एनर्जी इकडे पार्ट आहे, पण पहिले इंटरनल एनर्जीचा एक फॉर्म्युला आहे, यू चा फॉर्म्युला आहे हा, यू चा, दॅट इज F/2 KPT इंटू एन आणि टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जर एखाद्या सिस्टीमची मला टोटल इंटरनल एनर्जी काढायचा, यू काढायचा फक्त, चेंज इन यू नाही, यू. फॉर्म्युला काय? F/2 KPT इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा F त्या गॅसची डिग्री ऑफ फ्रीडम असेल. नंतर आपल्याला माहित आहे की जर मी एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढवलं तर त्याची इंटरनल एनर्जी सुद्धा काय होते? वाढते. म्हणजेच इंटरनल एनर्जीचं डायरेक्ट रिलेशन आहे कशासोबत? टेम्परेचर सोबत. ठीक है, तो ये यहाँ पे लिखा हुआ है टेम्परेचर इंक्रीजेस दैट मीन सिस्टम का इंटरनल एनर्जी बढ़ेगा, टेम्परेचर डिक्रीज होगा तो इंटरनल एनर्जी भी डिक्रीज होगा. तो यहाँ पे हमने लिखा है ये इंक्रीज इंक्रीज, डेल्टा यू क्या आएगा? पॉजिटिव. टेम्परेचर डिक्रीज, इंटरनल डिक्रीज, तो डेल्टा यू क्या आएगा? निगेटिव्ह. डेल्टा ईचा खूप पॉप्युलर फॉर्म्युला आहे, डेल्टा यू इज इक्वल्स टू एन CV डेल्टा टी. काही कंडिशन असली तरी काय घ्यायचा? CV घ्यायचा का CP घ्यायचा? CV घ्यायचा. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट, वर्क डन बाय सिस्टीम. सिस्टीमनं वर्क केलं म्हणजे पिस्टन कुठून गेलं असेल? या व्हॉल्यूम V1 वरून कुठे गेला असेल? व्हॉल्यूम V2 वरती. फॉर्म्युला काय असते? W इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2 या VI से VF PdV. याला जर सॉल्व केला आपण इंटिग्रेशन तर वर्क डनचा हा फॉर्म्युला भेटतो P डेल्टा V आणि दुसरा P इज इक्वल्स टू NR डेल्टा T. हा प्रेशरचा फॉर्म्युला तुम्ही तेव्हा वापरू शकता मेनली जेव्हा P काय असते तुमचा? कॉन्स्टंट. कारण तुम्ही इंटिग्रेशन म्हणून बाहेर काढलं ना त्याला, तेव्हा वापरायचा. ठीक आहे, पुढे आता बा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे सिस्टीमचं काय झालं? एक्सपान्शन. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह, वर्क डन पॉझिटिव्ह, त्याला म्हणतात वर्क इज डन बाय द सिस्टीम. म्हणून प्रश्नामध्ये सुद्धा जेव्हा वर्क इज डन बाय सिस्टीम म्हणेल तेव्हा त्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट करायला लागेल तुम्हाला. व्हॉल्यूम डिक्रीज, सिस्टीमचं काय झालं? कॉम्प्रेशन. डेल्टा व्ही निगेटिव्ह, वर्क डन निगेटिव्ह, आणि हे काय असते? वर्क डन ऑन द सिस्टीम. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितला, तो काय होता? Q इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. तुम्ही सिस्टीमला हिट दिली Q तर ते हिट सिस्टीम दोन कामासाठी वापरते. या आतमधल्या मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी राईज होईल, दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू, और सिस्टीम वर्क करेल दॅट इज डब्ल्यू. तो Q इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हा काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बरोबर आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रोसेस बघितल्या. पहिली कोणती बघितली? आयसोथर्मल प्रोसेस. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा टी 0 म्हणजे डेल्टा यू 0, तर Q इज इक्वल्स टू काय असेल? W, कारण डेल्टा यू काय झाला? 0. PV इज इक्वल्स टू NRT हे इक्वेशन लावलं तर PV काय येईल? T मुळे कॉन्स्टंट, तर P1 V1 इज इक्वल्स टू काय राहते? P2 V2 म्हणजेच P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय राहते? व्हॉल्यूम. कोणत्या प्रोसेस मध्ये? आयसोथर्मल मध्ये. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? NRT लॉग ऑफ V2 बाय V1 म्हणजे फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल व्हॉल्यूम. आणि Q इज इक्वल्स टू NRT लॉग ऑफ, याला जर प्रेशरच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर व्हॉल्यूमचं आणि प्रेशरचं इनव्हर्स रिलेशन असते म्हणून त्याला तसं लिहिलं. त्यानंतरची प्रोसेस होती आयसोबारिक प्रोसेस. प्रेशर काय असेल? कॉन्स्टंट म्हणजे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येते? टेम्परेचर. इक्वेशन वरून आपल्या आयडियल गॅसच्या. मग V/TB काय होईल? कॉन्स्टंट, कारण हा T डिवाइड मध्ये जाईल.
V/T कॉन्स्टंट म्हणजे V1/T1 इज इक्वल टू काय होईल V2/T2 म्हणजेच V1/V2 मी काय लिहू शकतो T1/T2 कारण डायरेक्ट रिलेशन आहे ना इथं टेम्परेचरचं हे बी इक्वेशन तुम्ही क्वेश्चन मध्ये वापराल आता ठीक आहे. त्यानंतर वर्क डन काय P डेल्टा V NR डेल्टा T आणि Qचा फॉर्म्युला काय असतो NCV डेल्टा T. तसा तो CP बी असू शकते पण इथं कॉन्स्टंट प्रेशरवर सुरू आहे म्हणून तिथं काय आला CV आला ठीक आहे. त्यानंतर प्रोसेस कोणती आहे आयसोकोरिक व्हॉल्यूम काय रे कॉन्स्टंट वर्क डन काय 0 तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू असते म्हणून तुमचं जर समजा आता वर्क डन 0 झालं तर डेल्टा यू काय असेल क्यू म्हणजे जेवढी हिट दिली तेवढी कशासाठी वापरलं जाईल टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. डेल्टा यूचा फॉर्म्युला नेहमी काय असते NCV डेल्टा टी क्यू इज इक्वल टू इथं काय येईल NCV डेल्टा टी कारण क्यू कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर देणं सुरू आहे तर CV येईल इथं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय टेम्परेचर म्हणजे P1/P2 ले काय लिहाल तुम्ही T1/T2 असंही लिहू शकता. पुढे त्यानंतर आपल्याकडे ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी Q इज इक्वल टू काय असते 0 तर डेल्टा यू काय येईल -W Wचा फॉर्म्युला काय असते 1/γ-1 P1 V1 P2 V2. तुम्ही हा नाही तुम्ही काल हा फॉर्म्युला बघितला त्याच्या अगोदर W इज इक्वल टू P2 V2 P1 फायनल मायनस इनिशियल अपॉन मध्ये 1 - गॅमा. हे जर मी उलट केलं इनिशियल मायनस फायनल तर γ-1 लिहू शकतो आपण समजलं का 1 - गॅमाचा काय झाला γ-1 तर फायनल मायनस इनिशियलचा काय झाला इनिशियल मायनस फायनल ठीक आहे. आणि तेच टेम्परेचरच्या भाषेत बी लिहिलं हाच फॉर्म्युला लिहिला तर काय होईल NR T2 - T1 फायनल मायनस इनिशियल आहे तर 1 - गॅमा म्हणून तुम्ही पॉलीमध्ये आले 1 - x बी घेतलं होतं ठीक आहे. तिकडे जर इनिशियल मायनस फायनल केलं तर काय होईल γ-1. अडायबॅटिक साठी PV रेस टू दी पॉवर गॅमा कॉन्स्टंट TV रेस टू दी पॉवर γ-1 कॉन्स्टंट आणि P ची पॉवर 1 - गॅमा T ची पॉवर गॅमा हा काय राहते कॉन्स्टंट हे पण आपल्याला माहिती आहे. नंतर वर्क डन बद्दल सांगितले कोणती PV डायग्राम तुम्हाला दिली असेल तर या ग्राफच्या अंडर जो एरिया आहे त्याला काय म्हणतात वर्क डन. इथं व्हॉल्यूम काय होऊन राहिला वाढून राहिला कारण तुम्ही V1 to V2 चालले पा एरो मग व्हॉल्यूम वाढवला म्हणून वर्क डन काय येईल पॉझिटिव्ह आणि व्हॅल्यू कशी मिळेल एरिया अंडर द कर्व. जर व्हॉल्यूम इथं डिक्रीज झाला असेल तर वर्क डन काय येईल निगेटिव्ह आणि मॅग्निट्यूड काय येईल एरिया अंडर द कर्व ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं एखादी सायक्लिक प्रोसेस असली म्हणजे तुम्ही स्टेट ए वरून निघाले फिरून फारून डबल स्टेट ए वरती झाले तर हा एक क्लोज लूप बनला. ही सायक्लिक प्रोसेस आहे या सायक्लिक प्रोसेससाठी डेल्टा यू काय असते 0 कारण 30 निघाला आणि 30 झाला तर टेम्परेचर बदललं नाही म्हणजे डेल्टा टी 0 म्हणजे डेल्टा यू बी 0 जर डेल्टा यू 0 आहे तर क्यू इज इक्वल टू काय असते W. बरं W कसा काढसान तर या क्लोज लूपचा एरिया काढला की तुम्हाला वर्क डन भेटते सायक्लिक प्रोसेसमध्ये. आता एखादं एक्झाम्पल आहे इथं समजा तर हे केस पाय वर्क डन एरिया या लूपचा एरिया म्हणजे वर्क डन या लूपचा एरिया म्हणजे वर्क डन पण वर्क डन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तर बघा कोणती डायग्राम आहे समजा PV आहे कोणती डायग्राम आहे PV आहे तर PV मध्ये क्लॉकवाईज काय घेतो आपण पॉझिटिव्ह आणि PV मध्ये अँटी क्लॉकवाईज काय घेतो आपण निगेटिव्ह राहील लक्षात. आणि यात ट्रायंगल आहे रेक्टँगल आहे त्याच्यानुसार तुम्हाला वर्क काढता येईल ठीक आहे. त्यानंतर फ्री एक्सपान्शन मध्ये W0 डेल्टा U0 Q0 असते आपल्याला माहिती आहे. सोबतच एक चिन्हुकला प्रश्न इथं विचारलाय इन विच प्रोसेस वर्क डन इज मॅक्सिमम. समजा मी जर प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमची डायग्राम काढली प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम आणि वेगवेगळ्या प्रोसेस काढल्या जसं ही एक प्रोसेस आहे ही एक प्रोसेस आहे ही एक प्रोसेस आहे आणि ही एक प्रोसेस आहे. हे स्टेट 1 आहे हे स्टेट 2 2 डॅश 2 डबल डॅश 2 ट्रिपल डॅश ठीक आहे. चला ओळखा बरं प्रोसेस मी या प्रोसेस लावतो A हे आहे B हे आहे C आणि हे आहे D. चला A प्रोसेस कोणती आहे आयसो बारीक. चला B वाली आयसो बी आइसोथर्मल क्योंकि आइसोथर्मल में जैसे जैसे वॉल्यूम बढ़ेगा टेम्परेचर ड्रॉप होगा तो ये काय असेल आइसोथर्मल. ओके तीसरी कोणती है एडियाबैटिक क्योंकि उसमें भी वॉल्यूम बढ़ेगा तो प्रेशर ड्रॉप होगा लेकिन वो ज्यादा टेपर्ड होता है गामा होता है ना पावर में उसके ठीक है. तो ये क्या है सी वाली अगर देखेंगे तो कौन सी है एडियाबॅटिक एंड डी वाली कौन सी है आयसोकोरिक कारण व्हॉल्यूम बदललाच नाही. तर मला सांगा कोणती प्रोसेस मॅक्सिमम वर्क देईल तर ही वाली प्रोसेस मॅक्सिमम कारण हिच्याच खाली जास्त एरिया आहे ना तर कोणती आयसो गिवन चेंज साठी स्टेट चेंज साठी आयसोबारिक प्रोसेस तुम्हाला मॅक्सिमम वर्क देत असते ठीक आहे. त्यानंतर झालं इथून सुरू झाला आता क्वेश्चन्स ठीक आहे. पटापट जाऊया. पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हा आहे दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. काय म्हणते एअर इज एक्सपांडेड फ्रॉम 6 लिटर टू 16 लिटर at 2 atmospheric pressure the external work done is किती काय ते आन्सर 200 2000 की 200 पे नाही असतात चालते हाती
ठीक आहे. तर पहा एक्सपांड झाला, इथं चेंज इन व्हॉल्यूम आहे, प्रेशरची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे वर्क डन कसं काढसाल, पी इंटू डेल्टा व्ही. पी ची व्हॅल्यू काय 2, पण ते एटीएम मध्ये आहे, मला एसआय मध्ये लागली तर काय करेल मी 10 ची पॉवर 5 न मल्टिप्लाय, तर हा होईल 10 रेस टू पॉवर 5. आणि डेल्टा व्ही फायनल मायनस इनिशियल, 16 मायनस एक्सपांडेड फ्रॉम 6 लिटर, 16 मायनस 6 किती होईल रे 10, म्हणजे हा किती होईल 20 इंटू 10 रेस टू दी पॉवर 5. हे काय झालं तुमचं वर्क डन, बरोबर आहे. पण हा जो व्हॉल्यूम आहे बाळांनो, तो व्हॉल्यूम कशामध्ये आहे लिटर मध्ये, तुम्हाला कशामध्ये लागेल मीटर क्यूब मध्ये, म्हणजे तो काय होईल 10 इंटू 10 रेस टू दी पॉवर मायनस 3, कारण 16 मायनस 6 इज 10, पण तो लिटर मध्ये होता, मीटर क्यूब केला तर मायनस 3, म्हणजे काय होईल हा 1 मायनस 3 इज किती राहील तो 10 रेस टू दी पॉवर मायनस 2. 5 मधून 3 गेले किती राहिले 2, म्हणजे W इज इक्वल टू 20 इंटू 10 रेस टू दी पॉवर 2, म्हणजे किती 2000 जूल. तर वर्क डन किती असणार आहे 2000 जूल. ठीक आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. अ लीड बुलेट मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी v and it strikes on wall and stops. If 50% of its energy is converted into heat, then the increase in temperature is. ठीक आहे. तर बेसिकली सिच्युएशन अशी आहे की तुमच्याकडे एक लीडची बुलेट आहे समजा, ठीक आहे, अँड दॅट बुलेट इज मुव्हिंग विथ सर्टेन एनर्जी, ठीक आहे, सर्टेन व्हेलॉसिटी, आणि तिची व्हेलॉसिटी किती आहे v. जर ते व्हेलॉसिटी v न ट्रॅव्हल करतात, तिच्याकडे टोटल एनर्जी कोणती असेल, टोटल एनर्जी असेल तिची कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी काय असते हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. तर हाफ एम व्ही स्क्वेअर एवढ्या कायनेटिक एनर्जीनं ही एक लीडची बुलेट अशी या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत आहे, आणि इथं समोर काय एक वॉल. आता ही जाऊन इथं स्ट्राईक होईल, तर स्ट्राईक झाल्यामुळे या एनर्जीतली काही एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होईल हीट मध्ये, कशामध्ये कन्वर्ट होईल हीट मध्ये. तर हीट मध्ये किती एनर्जी कन्वर्ट होईल ते आपल्याला पाहायचं आहे, किती कन्वर्ट होईल एनर्जी कन्वर्ट इनटू हीट. तर तिच्याकडे टोटल किती होती हाफ एम व्ही स्क्वेअर, टोटल किती होती हाफ एम व्ही स्क्वेअर, पाहिला एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर, त्याच्या किती 50%, त्याच्या किती 50%, एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी कशामध्ये होईल हीट मध्ये. एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट, एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट किती आहे ते 50%. 50% म्हणजे किती रे 50/100 इंटू 1/2 एम व्ही चा स्क्वेअर. आता 50/100 म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे किती 1/4 एम व्ही स्क्वेअर. एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी ते हीट मध्ये कन्वर्ट झाली. ओके, आता प्रश्न काय माहित आहे का की माझ्याकडे एक रिलेशन आहे, आणि व्हॉट इज दॅट रिलेशन तुम्हाला माहित असेल की समजा माझ्याकडे एखाद दोन क्वांटिटी आहेत, एक आहे क्यू एक आहे डब्ल्यू, एक आहे क्यू एक आहे डब्ल्यू. जर या दोघांपैकी दोन्ही बी एनर्जीचे अलग अलग फॉर्म म्हणू आपण, सर यातली एक क्वांटिटी समजा एका वेगळ्या युनिट सिस्टीम मध्ये आहे आणि दुसरी क्वांटिटी दुसऱ्या सिस्टीम मध्ये आहे. जसं मी एक्झाम्पल साठी घेतो की वर्क हे जूल मध्ये आहे, वर्क कशामध्ये आहे जूल मध्ये, आणि हीट कशामध्ये आहे कॅलरी मध्ये आहे. तर कॅलरी आणि जूल या दोघांचा काहीतरी मधातला दुवा असेल ना, कन्वर्जन फॅक्टर असेल ना. ठीक आहे, तर समजा आपण असं म्हणू की 1 कॅलरी हीट म्हणजे किती असते 4.2 जूल ऑफ वर्क. म्हणजे पहा इथं हीट कशात मोजून आलो मी कॅलरी मध्ये, आणि वर्क कशात मोजून आलो मी जूल मध्ये. मग कॅलरी टू जूल याच्यामधला कन्वर्जन फॅक्टर आपल्याला कळावा लागेल, आणि तो कन्वर्जन फॅक्टर असते W अपॉन Q. तो कन्वर्जन फॅक्टर काय असते J इज इक्वल्स टू W अपॉन Q. की 4.2 जूल इतना वर्क करने के लिए कितना हीट दिया तुमने, तो हीट को मैं किस में लिख रहा हूं कैलोरी में. तो अगर मैं इसको Q की जगह पर 1 पुट करूं तो W की जगह पर मुझे 4.2 जूल पुट करना पड़ेगा, मतलब मुझे मैकेनिकल इक्विवेलेंट हीट की वैल्यू मिल जाएगी. तो सीधा रिलेशन है J इज इक्वल्स टू W. हे कुठेही वापरू शकता तुम्ही. जर काही क्वांटिटी कॅलरी मध्ये आहेत आणि काही कशामध्ये आहेत जूल मध्ये, तर जूल मधल्या क्वांटिटीला कॅलरी करण्यासाठी डिवाइड मध्ये J टाकायचा, आणि कॅलरी मधल्या क्वांटिटीला जूल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय मध्ये J टाकायचा. आय रिपीट, समजा माझ्याकडे एक रिलेशन आहे दॅट इज सीपी मायनस सीव्ही इज इक्वल्स टू आर. याच्यामध्ये हा सीपी सीव्ही जो आहे हा कॅलरी मध्ये आहे, आणि हा जो आर आहे हा आर मध्ये आहे तो जूलच्या फॉर्म मध्ये, समजा एसआय मध्ये आहे. तर मला हे एसआय मध्ये पाहिजे, तर मी काय करीन याच्या मल्टिप्लाय मध्ये जेल लावीन. म्हणजे काय करीन जे सीपी मायनस सीव्ही इज इक्वल्स टू आर. तर सीपी मायनस सीव्ही इज इक्वल्स टू आर अपॉन जे. दिस जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट हीट. असा फॉर्म्युला आपण आधी पण बघितलेला आहे. तर सरळ सरळ जे चा फॉर्म्युला काय रे बाळांनो, जे इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू. येतं का लक्षात तुमच्या. तर आता मला सांगा आपण
जे इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू, जे इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू. तर मला सांगा डब्ल्यू इज इक्वल्स टू काय होईल, किंवा जे इंटू क्यू इज इक्वल्स टू काय होईल, डब्ल्यू. बरोबर आहे. आता मला सांगा की यानं म्हटलं मला पुढं की जेव्हा तो स्ट्राईक झाला त्या वॉलला, ठीक आहे, तर काय झालं, ते हीट जनरेट झाली अँड देन इन्क्रीज इन द टेम्परेचर, टेम्परेचर वाढलं तिचं. तर मला क्यू ला टेम्परेचर इन्क्रीजच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, दॅट इज यम, व्हॉट इज द फॉर्म्युला, ऑप्शन मध्ये काय यस दिलाय, सी बी घेऊ शकतो, पण ऑप्शन मध्ये यस आहे स्पेसिफिक हीट, मोलार स्पेसिफिक हीट किंवा स्पेसिफिक हीट साठी. तर गॅस असतं तर मोलार, पण हा एक ऑब्जेक्ट आहे, सबस्टन्स आहे, बॉडी आहे एक छोटीशी, तर काय येतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इनटू इन्क्रीज इन टेम्परेचर. अरे बाबा जे क्यू ची व्हॅल्यू एम एस डेल्टा टी, आणि वर्क म्हणजे काय, वर्क म्हणजे तो जाऊन आदळल्यानंतर किती हीट मध्ये कन्वर्ट झालं त्या एनर्जी पैकी, तर किती आहे 1/4 एम व्ही स्क्वेअर. तर काय होते एम एम गेट कॅन्सल. त्यानंतर आपलं काय काढणं आहे डेल्टा टी, तर डेल्टा टी इज इक्वल्स टू काय होईल व्ही स्क्वेअर अपॉन 4 एस जे. आलं का लक्षात तुमच्या, पाहून घ्या एकदा क्वेश्चन. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की जे इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू हे इथं वापरलं गेलेलं आहे, 2024 मध्ये आलेला आहे हा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, a quantity of heat Q is supplied to monoatomic ideal gas which expands at constant pressure. The fraction of heat converted into work is, fraction of heat converted into work म्हणजे तुम्ही हीट दिली Q आणि त्याच्यात वर्क किती झालं. पेपर होता 30 मार्क्सचा, त्यात मार्क्स मिळाले किती, तर फ्रॅक्शन ऑफ हीट कन्वर्ट इंटू वर्क म्हणजे काय, एवढी दिली हीट आणि किती वर्क मध्ये कन्वर्ट झालं. दिस इज कॉल्ड एज फ्रॅक्शन ऑफ हीट कन्वर्ट इंटू वर्क. फ्रॅक्शन ऑफ हीट कन्वर्ट इंटू इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. समजलं का. तर तुम्हाला काढणं काय डब्ल्यू अपॉन क्यू, आणि बाकी पॅरामीटर तुमच्याजवळ आहेत काय काय. तुम्हाला मोनो ॲटोमिक गॅस आहे म्हणजे एफ इज इक्वल टू किती असेल तुमच्याकडे 3. ठीक आहे, इथं गॅसचं एक्सपान्शन झालेलं आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट प्रेशरवरती फ्रॅक्शन काय आहे. तर चला डब्ल्यूचा कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तर डब्ल्यूचा आपल्याकडे कॉन्स्टंट प्रेशर फॉर्म्युला काय पी डेल्टा व्ही. बरं पी डेल्टा व्ही वापरू का इथं, नाही तो नाही वापरत मी, दुसरा वापरतो. दुसरा कोणता वापरतो, पी डेल्टा एन आर डेल्टा टी. तर इथं वापरतो एन आर डेल्टा टी. तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात का असं का, तुम्हाला डब्ल्यू बाय क्यू काढायला लागते. एन आर डेल्टा टी यासाठी घेतला, जनरली अशा फॉर्म मध्ये हा घेत जाईल कारण क्यूचा फॉर्म्युला मला माहिती आहे काय आहे, एन सी डेल्टा टी. जर पी डेल्टा व्ही वर घेतला असता तर कटकुट झालं असतं काही नाही, रेशो भेटला असता का नाही. मग रेशो भेटण्यासाठी डेल्टी डेल्टी एन एन कॅन्सल झाला पाहिजे ना, आणि क्यूच्या फॉर्म्युल्यात एन सी डेल्टा टी आहे, पण डब्ल्यूच्या फॉर्म्युल्यात पी डेल्टा व्ही लिहून जमणार नाही. मग आता मला सांगा एन एन कॅन्सल, डेल्टा टी कॅन्सल, पण हा सी फक्त सी नाही आहे, कोणत्या याच्यावर झालं कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे हा कोण आहे सीपी. तर आता वरती काय घेईल मी आर, वरती काय घेईल मी आर, आणि खाली सीपी. सीपीचा फॉर्म्युला आरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. हा एफ बाय 2 च्या फॉर्म मध्ये सीपीचा फॉर्म्युला आरच्या मध्ये चालली काय व्हाल एफ बाय 2 आर. तर आता मला सांगा आर आर कॅन्सल, हा काय झाला 2 डिवाइड बाय एफ, हा 2 आणि एफ ची व्हॅल्यू काय असते मोनोसाठी 3, 2:3 म्हणजे कोणता ऑप्शन काय येणार, का बरं सीपी आहे, सीपी आहे म्हणजे काय होईल एफ प्लस 2. अरे बरोबर आहे ना, एफ प्लस 2, तर काय होईल 3 + 2 म्हणजे काय होईल 2/5, 2/5 म्हणजे ऑप्शन बी. मी एकदा एका मिनिटासाठी हा क्वेश्चन आला जाता तर मी तुम्हाला एक गोष्ट परत सांगून देतो. मला सांगा सीव्हीचा फॉर्म्युला काय, सीव्हीचा डिग्री ऑफ फ्रीडमच्या फॉर्म मध्ये एफ बाय 2 आर. क्लिअर. अच्छा सीपीचा सांगा एफ प्लस 2/2 टाइम्स ऑफ आर. ओके, आता समजा मी जर म्हटलं सीव्ही मला गॅमाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, कशाच्या गॅमाच्या, त्याचा फॉर्म्युला असते आर अपॉन गॅमा -1, आर अपॉन गॅमा मायनस. मी प्रूव्ह बी करून दाखवू शकतो तुम्हाला, किंवा तुम्ही बी प्रूव्ह करू शकता, काही असं मोटर हे रॉकेट सायन्स नाही. सीपी इज इक्वल टू असते गॅमा आर अपॉन गॅमा -1. तर हे 4 फॉर्म्युले पाठ करा, याच्यावरून तुम्ही गॅमा बी काढू शकता. तसं पाहिलं तर गॅमा मोनो ॲटोमिक साठी, डायॲटोमिक साठी जनरल फॉर्म्युला काढून बघा गॅमाचा. गॅमा काय असते सीपी अपॉन सीव्ही. सीपी ची व्हॅल्यू सांग बरं काय एफ प्लस 2 अपॉन 2 इंटू आर, आणि याची काय एफ बाय 2 इंटू आर. आर आर गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. तर लक्षात ठेवा एफ प्लस 2 अपॉन एफ, दिस इज गॅमा. तर आता पहा सीव्ही एफ बाय 2 आर, सीपी एफ प्लस 2/2 आर, आणि गॅमा त्या फॉर्म मध्ये एफ प्लस 2 अपॉन एफ. गॅसचा एफ मध्ये आपण गॅमा बी डायरेक्ट काढत जाऊ. चला इकडे या, सीव्ही काय आर अपॉन गॅमा -1, सीपी काय गॅमा आर अपॉन गॅमा -1. तर मला सांगा बस गॅमा काढायचं कामच नाही, गॅमा तर आहेच ना ऑलरेडी त्याच्यामध्ये नोंद. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण राहील का लक्षात या आता. हा आता पुढचे प्रॉब्लेम आणखी थोडे सोपे होतील. चला
हा क्वेश्चन. अन आयडियल डायॲटॉमिक गॅस म्हणजे F ची व्हॅल्यू किती झाली रे 5 इज हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉट इज द फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी अप्लाइड विच इन्क्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी. म्हणजे तुम्ही जे टोटल एनर्जी अप्लाय केली म्हणजे कोणाची गोष्ट क्यू ची गोष्ट एवढी अप्लाय केली तुम्ही दिली ना. दिली म्हणजे कोण आहे तो क्यू आणि इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी म्हणजे कोण डेल्टा यू. मला सांगा क्यूचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय फॉर्म्युला क्यूचा एन सी डेल्टा टी. पण सी कोणता घ्यावा लागेल ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे हा काय घेईल मी सीपी. आज डेल्टा यू बी त्या फॉर्म मध्ये लिहा. डेल्टा यू काय होईल एन सीपी सीपी नाही काय घ्यायला लागेल सीव्ही सीव्ही डेल्टा टी. तर डेल्टा टी कॅन्सल एन एन कॅन्सल हा झाला सीपी सीव्ही अपॉन सीपी. मला सांगा सीव्ही अपॉन सीपी पेक्षा मी डायरेक्ट असं करतो ना 1 अपॉन सीपी अपॉन सीव्ही है की नाही. हा इकडे काय डेल्टा यू अपॉन क्यू. सीपी अपॉन सीव्ही ची व्हॅल्यू मला माहित आहे एफच्या फॉर्म मध्ये. व्हॉट इज दॅट F+2 अपॉन एफ. उलटा आहे म्हणजे काय होईल एफ अपॉन F+2. कोणता गॅस आहे रे डाय म्हणजे काय होईल 5/7. 5/7 म्हणजे हे आंसर. कळत आहे का. नेक्स्ट क्वेश्चन आपके स्क्रीन पे ये रहेगा. 2 cylinders A and B fitted with piston contain equal amount of an ideal diatomic gas. Okay, gas at temperature T Kelvin. The piston of cylinder A is free to move while that of B is held fixed. The same amount of heat is given to the gas in each cylinder. If the rise in temperature of the gas in A is dTA, then the rise in temperature of the gas in cylinder B is. दोन सिलेंडर A सिलेंडर B याचं पिस्टन जे आहे ते पिस्टन मुव्हेबल आहे म्हणजे ते एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जाऊ शकते. पण याचं जे पिस्टन आहे ते बांधलेलं आहे फिक्स्ड आहे रिजिड आहे ते मूव्ह होणार नाही. याचं टेम्परेचर टी याचं टेम्परेचर टी. याले जेवढी अमाऊंट ऑफ हीट दिली तेवढीच अमाऊंट ऑफ हीट याला दिली. याच्यामध्ये जेवढा गॅस आहे तेवढाच गॅस याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये हीट दिल्यानंतर जो इन्क्रीज इन टेम्परेचर आहे तो आहे DTA. याचा जो इन्क्रीज इन टेम्परेचर आहे तो आहे DTB. अजून काय दिलं आपल्याला बस. तर आता मला सांगा क्यू सेम आहे तर तोच दुवा वापरतो. क्यू supplied to A is equals to Q supplied to B. What is the formula for Q? NC delta T. NC delta T. बरोबर आहे. तर आता मला सांगा व्हॅल्यू पुट करायला लागेल. नंबर ऑफ मोल्स दोघांची कशी आहेत सेम. यात जेवढा गॅस आहे तेवढाच गॅस मी इकडे जेवढा गॅस तिकडे तेवढा गॅस. तर त्यामुळे NN काय झाला कॅन्सल. पण ए मध्ये काय झालं व्हॉल्यूम चेंज झाला. व्हॉल्यूम चेंज झाला. व्हॉल्यूम चेंज झाला म्हणजे कॉन्स्टंट काय असेल प्रेशर. म्हणून इथं काय गेल मी सीपी आणि इथं तर व्हॉल्यूम चेंज झाला म्हणून हा काय राहील सीव्ही. तर हा राहील सीपी आणि डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर काय याचं DTA इज इक्वल्स टू हा काय तुमचा सीव्ही आणि DTB. मग मला सांगा हा जर तिकडे नेला सीव्ही तिकडे नेला तर सीपी अपॉन सीव्ही. तर सीपी अपॉन सीव्ही टाइम्स ऑफ DTA इज इक्वल्स टू DTB. तर DTB इज इक्वल्स टू याला काय लिहितो मी गॅमा टाइम्स ऑफ DTA. समजलं का. तर गॅमा टाइम्स ऑफ DTA म्हणजे ऑप्शन कोणतं येईल सी. गेलं का वरून समजलं सर्वांना. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा पुढचा प्रश्न नेक्स्ट. आता फर्स्ट लॉवर बेस्ड क्वेश्चन आहे. अ गॅस इज कॉम्प्रेस्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर व्हॉल्यूम ऑफ 10 मीटर क्यूब टू द व्हॉल्यूम ऑफ 4 मीटर क्यूब. ओके प्रेशरची व्हॅल्यू माहित आहे व्हॉल्यूमचा चेंज माहित आहे म्हणजे वर्क डन भेटलं. काय वर्क डन सांगा W इज इक्वल्स टू P डेल्टा व्ही. P किती रे 50 डेल्टा व्ही किती आहे फायनल व्हॉल्यूम 4 इनिशियल व्हॉल्यूम 10 4 - 10 इज -6 5 30 म्हणजे काय होईल -300. तो वर्क डन काय -300 जूल. आता इथं त्यानं सांगितलं की पिस्टननं व्हॉल्यूम म्हणजे सिस्टीमला कॉम्प्रेस केलं म्हणजे सिस्टीमवर वर्क झालं. सिस्टीमवर वर्क झालं म्हणून वर्क काय आलाय निगेटिव्ह. तो ऑलरेडी विथ साइन पुट करून टाकू आपण त्यात पुट करताना. नाव आपल्याला सांगितलं ठीक आहे अँड एनर्जी ऑफ 100 जूल इज देन ऍडेड आणि त्याच्यामध्ये किती एनर्जी ऍड केली 100 जूल. तर तुमचा Q इज इक्वल्स टू किती आहे तुमच्याकडे 100 जूल. व्हॉट इज द इन्क्रीज इन इंटर डेल्टा यू काढायचा आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला Q इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस W. Q किती आहे तुमच्याकडे 100 डेल्टा यू
तुम्हाला काढायचा आहे आणि वर्क डन तुमचं काय -300, तो ये हो जाएगा -300, तो डेल्टा यू इज इक्वल टू कितना हो जाएगा 400 जूल। तो इसका आंसर आएगा डेल्टा यू पॉझिटिव्ह है इसलिए इंक्रीज, तो इंक्रीज बाय 400 जूल। 23 मध्ये आलेला आहे। पुढचा प्रश्न चलो, द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द मास ऑफ अ गॅस व्हेन द व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम V to 2V at constant pressure P. Gamma is the ratio of specific heat of the gas at constant pressure to specific constant volume. तुम्हाला काय विचारलं फक्त चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द मास ऑफ गॅस व्हेन द व्हॉल्यूम चेंजेस टू दिस, सांगा बरं कसं करताल। चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय करणार आहे तुम्हाला डेल्टा यू, ठीक आहे। डेल्टा यू चा फॉर्म्युला तुमच्याकडे काय असते NCV डेल्टा टी, बरोबर आहे। तर आपल्याला अजून माहित आहे व्हॉट इज दॅट फॉर्म्युला माहित आहे आपल्याला PV इज इक्वल्स टू काय असते NRT, तर P डेल्टा V इज इक्वल्स टू काय असते NR डेल्टा T। तर जर मी N ला रिप्लेस केलं, कोणाला रिप्लेस केलं N ला, तर काय येईल माझी व्हॅल्यू सांगा P डेल्टा V अपॉन R डेल्टा T इज इक्वल्स टू काय रे N। चला त्यांच्या ठिकाणी पुट करा P डेल्टा V अपॉन R डेल्टा T इंटू CV इंटू काय डेल्टा T। पोचले का? अरे यांची किंमत रिप्लेस केली ना, किंवा डेल्टा टी बी रिप्लेस केला चाललं असतं, ठीक आहे। तर काय करेल आता डेल्टा टी कॅन्सल, त्यानंतर पी नाही, तो वरती काय झालं P डेल्टा V अपॉन करायला R आणि CV काय असते CV गॅमाच्या फॉर्म मधलं सांगा, CV गॅमाच्या फॉर्म मधला R अपॉन गॅमा -1, हाय R अपॉन गॅमा -1, RR कॅन्सल, तर P डेल्टा V अपॉन गॅमा -1, मग डेल्टा V किती आहे V to 2V, तो 2V माइनस V इज डेल्टा V, तो ये क्या हो जाएगा PV अपॉन गैमा -1, PV अपॉन गैमा -1 इज द आंसर। समजलं का? आलं का लक्षात? ओके, नेक्स्ट क्वेश्चन। हाय, व्हेन अ सिस्टम इज टेकन फ्रॉम स्टेट A टू स्टेट C, सिस्टम कुठे चालली स्टेट A टू स्टेट C, लेकिन कौन से पाथ से स्टेट A टू C अलॉन्ग पाथ ABC, म्हणजे सिस्टीम आधी या रस्त्यानं गेली इकडे, ठीक आहे। ओके, इट इज फाउंड दॅट Q इज इक्वल्स टू 80 कॅलरी अँड W इज इक्वल्स टू 35 कैलोरी। नाउ अलॉन्ग पाथ ADC Q 65 है, तो वर्क कितना होगा? तो कोई बात नहीं, दोनों पाथ ले लेते हैं। पहला रास्ता क्या ABC, दूसरा रास्ता क्या ADC। जेव्हा तुम्ही ABC न गेले तर Q ची व्हॅल्यू किती आहे रे बाळा 80 कॅलरी, W ची व्हॅल्यू किती आहे तुझ्याकडे 35 कॅलरी, आणि डेल्टा यू माहित नाही तुला, आणि डेल्टा यू काय असते Q मायनस W, तर Q किती आहे तुझ्याकडे 80, W किती आहे 35, तर जर समजा 80 मधून 40 तर हा काय राहील 45 कॅलरी, तर तुझ्या डेल्टा यू किती आहे 45 कॅलरी। तू जेव्हा स्टेट A वरून स्टेट C वर गेला, या रस्त्याने जाय का कोणत्याही रस्त्याने जाय, चेंज इन टेम्परेचर तर सेमच, म्हणजे तू इकडून नाही गेला तर डेल्टा यू 45 आहे, तर तू या रस्त्याने गेला तरी डेल्टा यू काय राहील 45, म्हणजे इथं डायरेक्ट हा डेल्टा यू तू काय वापरशील 45 कॅलरी। आणि तुला विचारलं की आता या रस्त्याने जर गेला, हा रस्ता आहे जो या रस्त्याने जर गेला तर वर क्यू किती सप्लाय करू राहिला 65, तो इधर Q इज इक्वल्स टू हो जाएगा Q इज इक्वल्स टू 65 कैलोरी, तो बाय फॉर्मूला Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W, तो W इज इक्वल्स टू Q माइनस डेल्टा U। Q किती रे 65, डेल्टा U किती रे 45, तर किती राहते 20 कॅलरी, तर वर्क डन किती भेटेल 20 कॅलरी, दॅट मीन्स ऑप्शन A। ठीक आहे, झोपू नको धनश्री। नेक्स्ट क्वेश्चन, थर्मोडायनामिक स्टेट वेरिएबल, हाँ, which one of the following parameter does not represent a thermodynamic state of a gas? कोणता आहे की जो स्टेट वर्क इज अ पाथ फंक्शन आणि बाकी सगळे काय स्टेट फंक्शन, म्हणून त्याचा आन्सर करेक्ट आहे बी। पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, सांगा आन्सर डायरेक्ट। ए इज द आन्सर, क्योंकि देखो सिस्टीम प्रश्न ही नाही वाजत, हा आपण 2-3 वेळा क्लासमध्ये बोललो याच्यावर। सिस्टीम स्टेट 1 वरून कुठे गेली स्टेट 2, हा रस्ता, ठीक आहे। कोणत्या प्रोसेस मध्ये जास्त वर्क झालं थर्ड मध्ये, सेकंड मध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि फर्स्ट मध्ये त्याच्यापेक्षा कमी, पण 1 to 2 जाताना तिघांचा डेल्टा यू तर सेम आहे, मग डेल्टा यू तिघांचा गायब,
मग ज्याचं वर्क जास्त त्याचा क्यू जास्त, तर कोणाचं वर्क जास्त 3चं, तर Q3 चा जास्त असेल. म्हणजे काय Q1 इज लेस दॅन सॉरी Q3 Q2 एंड Q1 इस तरीके से अरेंज होंगे कि दैट इज व्हाट इंक्रीजिंग ऑर्डर में रहेंगे वो. क्लियर है क्या? सो क्वेश्चन था ऐसा, एन आइडियल गैस ऑफ मास m is in the state A goes to another state B via 3 different processes. If Q1, Q2 and Q3 denotes the heat absorbed by the gas along the paths 1, 2 and 3 respectively, then तो हमने एरिया अंडर द कर्व तीनों के लिए निकाला, उसके हिसाब से हमें वर्क डन की मैग्नीट्यूड मिली. हम फाइनली ये डिसाइड कर पाए कि वर्क डन इन 1 ये कम है 2 से, और 2 का भी वर्क डन कम है 3 से, और हमें पता है डेल्टा यू तीनों के लिए सेम है, इसलिए डेल्टा यू 1 इज इक्वल टू डेल्टा यू 2 इज इक्वल टू डेल्टा यू 3 है, इसलिए Q ये प्रोपोर्शनल टू W होगा. दैट मींस Q1 इज लेस देन Q2 इज लेस देन Q3 होगा, इसलिए सही आंसर होगा A. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पे ये है. इन थर्मोडायनामिक सिस्टम डेल्टा यू रिप्रेजेंट इंक्रीज इन इंटरनल एनर्जी, जो कि होता ही है W द वर्क डन बाय द सिस्टम. देखो इंक्रीज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू, W वर्क डन बाय द सिस्टम. ओके, व्हिच ऑफ द स्टेटमेंट इज ट्रू? तो खालील पैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे? तर डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह मायनस W फॉर अडियाबॅटिक प्रोसेस. Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस W. अडियाबॅटिक साठी हा काय होते 0, तर डेल्टा यू काय येणार मायनस W. आणि कंडिशन कोणाची आहे अडियाबॅटिक, पहिलंच आन्सर आहे. अरे अलग अलग प्रोसेस आहे ना, अडियाबॅटिक आयसोथर्मल सगळे लावून पहा. डेल्टा यू इक्वल आयसोथर्मल मध्ये काय होते, आयसोथर्मल में W Q के बराबर होता है, डेल्टा यू के नहीं. आइसो और कौन सी है, आइसोथर्मल प्रोसेस में डेल्टा यू निगेटिव नहीं होता, निगेटिव W. ठीक है, अडियाबैटिक में नहीं होता, तो सही आंसर पहला ही है ना. नेक्स्ट पुढचा. A sample of gas expands from volume V1 to V2. The amount of work done by the gas is greatest when the expansion is. गैस को आप सिस्टम 1 से सॉरी स्टेट 1 से स्टेट 2 लेके गए, अलग अलग प्रोसेस के दौरान आइसोथर्मल एक्सपांशन किया, आइसोबेरिक किया, अडियाबैटिक किया, तो कौन से एक्सपांशन के दौरान आपको वर्क मैक्सिमम मिलेगा? आइसोबारिक. पहले तो बताया था वो आइसोबारिक में ऐसा आता है एरिया अंडर कर्व ज्यादा रहता. ठीक है, तो आइसोबारिक. नेक्स्ट, in an isobaric process of an ideal gas, the ratio of work done by the system to the heat supplied, ratio of work done to the ठीक, हाँ रेशियो बाय W अपॉन Q. ठीक है, तो W का फॉर्मूला अभी हमें गामा के फॉर्म में आंसर चाहिए, तो बताओ W का कौन सा फॉर्मूला लूंगा. मेरे पास P डेल्टा V है. ठीक है, उसने बोला आइसोबारिक मतलब प्रेशर क्या हो गया कांस्टेंट, तो फॉर्मूला वर्क डन का P डेल्टा V. ओके, लेकिन नीचे Q तो N C डेल T के फॉर्म में रहेगा, तो ऊपर भी वही फॉर्म में रखते हैं, मतलब क्या रहेगा N C व्हाट इज दैट, सॉरी N R डेल्टा T. अरे P V N R T, P डेल्टा V N R डेल्टा T ताइडे N R डेल्टा T. आणि अपॉन Q क्या रहेगा बताओ, N CP डेल्टा D. डेल्टा D कैंसल, N कैंसल. अभी बताओ मुझे गामा के फॉर्म में चाहिए, किसके फॉर्म में चाहिए, गामा के. तो ऊपर तो R है ही, नीचे CP गामा के फॉर्म में लिखो, CV R अपॉन गामा माइनस 1 और CP गामा R अपॉन गामा माइनस 1. तो गामा R अपॉन गामा माइनस 1, RR कैंसल, तो ये होगा गामा माइनस 1 अपॉन गामा. कुठे, हाँ ऑप्शन डी 24 आणि 23 कंटिन्युअसली 2 वर्षाला. नेक्स्ट ये क्वेश्चन. देयर आर 2 सैंपल्स A and B of certain gas which are initially at the same temperature and pressure. Both are compressed from volume V to V by 2. Sample A is compressed isothermally while sample B is compressed adiabatically. The final pressure of A is, देखो क्या है,
मेरे पास दो सैंपल है, एक है मेरे पास सैंपल ए और दूसरा है मेरे पास सैंपल बी। इनिशियली दोनों का प्रेशर और टेम्परेचर सेम था, तो मान लो इसका इनिशियल प्रेशर P1 कितना था, P, ओके। वॉल्यूम इसका मान लेते हैं V1 कितना था, V, और टेम्परेचर T1 कितना था, T। तीनों पैरामीटर B के लिए भी सेम थे, सैंपल B है ये, ठीक है, ये है सैंपल A, सैंपल B। चलो इसका P1 भी P, V1 भी V एंड T1 भी क्या रहेगा, T। तो दोनों की इनिशियल कंडीशन दोनों गैस की सेम थी, लेकिन अब क्या कर रहा है, अब हो रहा है बोथ आर कॉम्प्रेस, दोनों को कॉम्प्रेस किया, यानी कि स्टेट बदली, ये स्टेट 1 थी दोनों की, अब दोनों को स्टेट 2 पे लेकर जा रहे हैं, तो कॉम्प्रेस किया तो वॉल्यूम बदला, तो इसका जो V2 है वो बदल के कितना बना बोल रहा है, वो बन रहा है V/2 बना, तो ये बना V/2। समझ रहे हो क्या? तो जाहिर सी बात है प्रेशर जो है वो P2 बना होगा, जो कुछ भी बना होगा, तो ये P2 कितना होगा, ये तो डिपेंड करता है ना कि तुमने यहां से यहां कौन सी प्रोसेस की। तो बोल रहा है सैंपल ए को कैसी प्रोसेस की, आइसोथर्मल, आइसोथर्मल प्रोसेस की, तो तुम अब P2 निकाल सकते हो। और दूसरा इसको भी वैसे ही किया, इसको भी वैसे ही किया, मतलब इसका वॉल्यूम भी V2 कितना होगा, V/2, क्योंकि उसने बोला है दोनों को कंप्रेस किया V2 V/2, तो इसका वॉल्यूम भी V1 V था, V2 कितना होगा, V/2। लेकिन इसका प्रेशर P2 कुछ ना कुछ होगा, P2 ना मानते हुए मैं इसको अभी के लिए क्या मान लू, चलो ठीक है P2 ही ले लेता हूं, हम सैंपल का नाम लिख लेंगे। लेकिन ये कॉम्प्रेशन कैसे किया बताओ, एडियाबैटिकली, मतलब यहाँ पे एडी लिख लेता हूं, समझ रहे हो क्या? तो उसने पूछा द फाइनल प्रेशर ऑफ ए इज, फाइनल प्रेशर ऑफ ए इज मतलब इसका ये फाइनल प्रेशर, ये P2 ऑफ ये पूछा है, कैसे निकालेंगे फाइनल प्रेशर ऑफ, द फाइनल प्रेशर। हाँ चलो शुरू करो, कैसे करेंगे बताओ। पहले गैस के लिए सैंपल ए के बारे में सोचो, कौन सा फॉर्मूला लगा, मतलब कौन सी प्रोसेस हुई, आइसोथर्मल। तो आइसोथर्मल प्रोसेस के लिए मुझे पता है ना प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम, मुझे क्या निकालना है, P2। तो क्या होगा बेटा, P2 अपॉन P1 इज इक्वल्स टू V1 अपॉन V2। अब वॉल्यूम V1 कितना था, V, और V2 कितना था, 2V, VV गेट कैंसल, तो P2 कितना है बता, P2 है मेरे पास में P1 बाय 2। अब तुम बोलोगे सर P1 बाय, अरे हाँ P1 तिकडे जाईल ना, P1 बाय 2, लेकिन बताओ P1 कितना होता है, P1 इज P, तो ये हो जाएगा P/2। ये किसके लिए हुआ, फाइनल प्रेशर जो P2 आया किसका है, सैंपल ए का। ये जो पेन दिख रहा है आपको सैंपल ए का है। चलो पेन बदल लेते हैं और अब बात करते हैं सैंपल बी की। किसकी बात करते हैं, सैंपल बी। सैंपल बी में कौन सी प्रोसेस हुई है, एडियाबैटिक, तो उसमें भी फाइनल प्रेशर निकालो। हाँ V2 ची व्हॅल्यू V/2 आहे ना, 2V कुठे गेली पुट, बरोबर आहे, हा 2V नाही, मी V1 ची व्हॅल्यू पुट केली, V2 ची व्हॅल्यू पुट केली, अरे हा 2V पुट केली आहे ना, म्हणजे इथून आपण जर कॅल्क्युलेट केलं हा काय होईल, V2 अपॉन V1 किती येणार आहे, 1/2, अरे बरोबरच आहे, मग उलटा होईल, ते उलटा होईल, सॉरी। तर P2 बाय P1, V1 बाय V2, V1 ची व्हॅल्यू किती केली आपण, V, V2 तुमचा V/2 होईल आहे, तर काय होईल V/2, तो VV गेट कॅन्सल म्हणजे काय होईल, तो 2, म्हणजे तुमचा P2 काय होईल 2 टाइम्स ऑफ P1, करेक्ट आहे, ओके। पण हे रिलेशन कोणासाठी आलं, सॅम्पल ए साठी। आता सॅम्पल बी मध्ये जाऊ, P2 अपॉन P1, परत रिलेशन काय होईल, V1 अपॉन V2, पण इथं काय एडियाबॅटिक, म्हणजे डोक्यावर काय राहील, गॅमा, डोक्यावर काय राहील, गॅमा, बरोबर आहे ना, ओके। तर चला गॅसचं नाव दिलं का, मोनोड आहे काही, नाही दिलं, ठीक आहे। P2 अपॉन P1 इज इक्वल टू V1 किती आहे, V, तू शिकवत काय, V2 किती आहे, V2, V बाय देशमुख, V2 किती आहे देशमुख, आता नाही बोलत ठीक आहे, गॅमा, तर काय होईल 2 ची पॉवर गॅमा, इकडे P2 इज इक्वल 2 ची पॉवर गॅमा आला, बरोबर आहे। तर इकडे मल्टिप्लाय मध्ये काय जाईल, तो P1, बरोबर आहे। मग आता मला सांगा दोघांना कंपेअर करा, हे फायनल प्रेशर कोणाचं आहे, सॅम्पल बी चं, हे फायनल प्रेशर कोणाचं आहे, सॅम्पल ए चं, कोणाचं फायनल प्रेशर जास्त आहे, बी चं काय याचं, तर इथं काय
2 टाइम्स ऑफ इनिशियल प्रेशर 2p आहे आणि इथं 2 ची पॉवर गॅमा टाइम्स ऑफ p है आणि गॅमाची व्हॅल्यू ही ऑलवेज 1 पेक्षा मोठी असते पॉझिटिव्ह. क्योंकि तुम देखो मोनो लो 1.67, डाय के लिए 1.33, मतलब वो जो वैल्यू जर 1 से बड़ी है ना, तो जर 2 च्या पॉवर मध्ये 1 पेक्षा 2 ची पॉवर 1 असेल तर खुद 2 राहील, पण 2 च्या पॉवर मध्ये 1 पेक्षा जास्त नंबर असेल तर ही व्हॅल्यू मोठी आहे ना. म्हणजे याचा अर्थ फायनल प्रेशर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये कसं राहील, जास्त. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बी चं फायनल प्रेशर जास्त आहे ए पेक्षा. कोणतं ऑप्शन मॅच होईल? इक्वल टू दैट ऑफ बी, मोर दॅन दॅट ऑफ बी, लेस दॅन दॅट ऑफ ए. तो प्रेशर ऑफ सॅम्पल ए इज लेस दॅन दॅट ऑफ द बी. कोणता आन्सर करेक्ट राहील? डी. गेलं का बघून? इंगळे समजलं ना? सॅम्पल समजलं? सॅम्पल चला सांगा, इकडे सांगा आन्सर याचं. विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ्स बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम करेक्टली शोज आयसोकोरिक प्रोसेस? कोणता आहे? डी. डी इज द करेक्ट आन्सर. का? कारण डी मध्ये काय दिलेलं आहे? बी. म्हणजे बी नंबरचा ग्राफ तो असला पाहिजे जो आयसोकोरिक प्रोसेस दाखवते. आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट. काय हसायचं काय त्याच्यात? हे असं केलं म्हणजे काय 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 रे हसायला लागले पोट्टे? मी ते नाही रे, पिंगा बनव पिंगा. अगं बाई ते दीपिका पादुकोण माहित नाही तुम्हाला? मस्तानी मस्तानी. ओके अगला क्वेश्चन देखो. अ मोनोएटॉमिक गैस एट प्रेशर P. भाई मोनोएटॉमिक है, आपकी वैल्यू कितनी? 3. ओके प्रेशर P having volume V and it expand isothermally to a volume 2V and then adiabatically to the volume 16V. The final pressure of the gas is. खूप मॅचिंग प्रश्न आहे. फक्त त्यावेळेस सॅम्पल वेगवेगळे घेतले होते, आता एकच सॅम्पल घेऊन जायचं. ठीक आहे? मी म्हणून तुमच्याकडे पाहत नाही. इकडे अर्थाचे बेअर्थ करून टाकत नाही, मलाच खराब वाटते नंतर मग. ठीक आहे, तर इनिशियली प्रेशर किती होता? पी. व्हॉल्यूम किती होता? व्ही. ओके आणि हे होती समजा इथून पासून स्टेट 1 होती, स्टेट वरून सिस्टीमला आणलं स्टेट 2 वरती, तर प्रेशर किती झालं रे बाळा? P2. व्हॉल्यूम किती झाला? V2. तो प्रेशर तर माहित नाही आपल्याला किती झाला, पण व्हॉल्यूम माहित आहे आपल्याला किती झाला? 2V. तो V2 यहाँ पे हो गया 2V. और ये जो प्रोसेस हुआ ये कौन सा हुआ? आइसोथर्मल. म्हणजे अटी लिखो IT. अरे समझ रहे हो? 1 to 2 सिस्टम कैसे की? आइसोथर्मली. अब 2 से स्टेट 3 पे भी सिस्टम जा रही है. अब P2 से प्रेशर कितना हुआ होगा? P3. वॉल्यूम कितना हुआ होगा? V3. लेकिन वॉल्यूम कितना हुआ? 16V. तो यहाँ पे क्या आया? 16V. तुम्हें पूछा है व्हाट इज द फाइनल प्रेशर, उसका P3 निकालना है. तो P3 के लिए आता जोडू ना, पहिले या दोन स्टेट मध्ये आयसोथर्मलचं इक्वेशन लावू, नंतर तिथून पुढे कोणतं? अडायबॅटिकचं इक्वेशन लावू. हे इथे लिहिलंय त्यानं. चला सांगा बरं, मला काय काढायचं आहे? पहिले सेकंड स्टेट मधला P2 काढणार आहे, कारण तो P2 भेटला तरच मला तिकडला P3 काढता येईल. म्हणून काय होईल सांगा? P2 अपॉन P1. स्टेट 1 to 2 आणि कोणती प्रोसेस? आयसोथर्मल. P2 अपॉन P1 म्हणजे काय? V1 अपॉन V2. चला V1 किती होता? V. V2 किती होता? 2V. आणि इथं VV चल, तर हा झाला P2 इज इक्वल्स टू P1/2. आणि P1 ची व्हॅल्यू किती आहे? P. म्हणजे P2 लिहू शकतो P/2. हा भेटला P2. आता मी स्टेट 2 वरून कुठे जातो? स्टेट 3. स्टेट 2 वरून कुठे जातो? स्टेट 3. तर काय होईल? P3 अपॉन P2. हा नका लावू. P3 अपॉन P2 इज इक्वल्स टू इकडे काय होईल? V2 अपॉन V3. व्हेरी गुड. आणि डोक्यावर काय राहील? गॅमा. बरोबर आहे. चला आता सांगा V2 किती आहे? V2 2V. उत्तर सांगा रे. V3 किती आहे? 16V. इकडे P3 अपॉन P2 ऍज इट इज ठेवू सध्या. VV कॅन्सल. डोक्यावर गॅमा किती आहे? 5/3. पुढे सॉल्व्ह करूया. P3 अपॉन P2 इज इक्वल्स टू हा किती? 1/8. म्हणजे 1/8 ची पॉवर 5/3. आता 1/3 इज क्यूब रूट. मग 1/8 चा क्यूब रूट काय येईल? 1/2. क्यूब रूट काढला तर हा येईल 1/2 ची पॉवर किती रे?
5 आणि इकडे कोण आहे रे P3 आणि हा इकडे कोण गेला रे P2. समजलं का? मग 1/2 2 ची पॉवर 5 32 तर हा होईल 1/32 टाइम्स ऑफ P2 आणि P2 म्हणजे किती आहे? P2 म्हणजे आहे P/2. तर इथं मी पुट करीन P/2 तर किती होईल ते P/64. तर फायनल प्रेशर काय होईल रे P/64. गेलं का वरून? चला नेक्स्ट प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हाय. अ मोनो ॲटॉमिक आयडियल गॅस F ची व्हॅल्यू किती झाली? हा तुम्ही आपापसात बोलू राहिले का? तुम्हाला बोलायचं आहे का? तुम्ही बोला मी चाललो. मी गंमत केलं एवढ्या स्लाइड झाल्या जातच नाही मी. शर्मा काही एसटी लागेलाय का? लक्ष द्या. मोनो ॲटॉमिक कोणीच कोणाशी बोलणार माझ्याशी बोला पण आपापसात नका बोलू. हा स्लाइड झाला आता. आता इत करायला स्लाइड. लक्ष द्या इकडे. मोनो ॲटॉमिक आयडियल गॅस मोनो ॲटॉमिक शांत बसा रे. मी कापून टाकीन तेवढा पाठ. हा लक्ष द्या. सिरियस रेकॉर्डिंग सुरू आहे सिरियस. मोनो ॲटॉमिक आयडियल गॅस इनिशियली ॲट टेम्परेचर T1. तर आपल्याकडे कुठला गॅस आहे बरं? मोनो ॲटॉमिक. किती टेम्परेचर वरती आहे बरं तो? T1 वरती. अँड इज एनक्लोज इन द सिलेंडर फिटेड विथ द फ्रिक्शनलेस पिस्टन. द गॅस is allowed to expand adiabatically to a temperature T2 by releasing the piston suddenly. तो मान लो ये गैस एक्सपांड हुआ और यहां से यहां पे पिस्टन गया तब सिस्टम का टेम्परेचर T1 से कितना हुआ? T2. तो ऑब्वियसली वॉल्यूम V1 से कितना हुआ होगा? V2. और ये क्या थी उसकी स्टेट 1 और ये क्या थी स्टेट 2. ये प्रोसेस कैसे हुई? एडियाबैटिकली. ठीक है. अब बोल रहा है L1 एंड L2 आर द लेंथ्स ऑफ द गैस कॉलम. गैस कॉलम सिलेंडर ये 3D नहीं बनाया मैंने. 3D सिलेंडर ऐसे होगा. ओ भाई साहब बहन जी ये जो होगा 3D कॉलम पहले गैस यहां पे इंक्लोज होगा तो इस सिलेंडर की लेंथ कितनी? L1. जब एक्सपांड होगा तो लेंथ बढ़ के कितनी होगी? L2. समझ रहे हो क्या? तो ये वाली लेंथ है हमारे पास में L1. ये वाली लेंथ हमारे पास में कितनी है? L2. ठीक है. तो सीधी सीधी बात है कि वॉल्यूम अडायबैटिकली इंक्रीज किया गया है. कळवकार वॉल्यूम अडायबैटिकली इंक्रीज झालेला आहे. तर तुम्हाला विचारलं आहे पुढे बिफोर एंड आफ्टर द एक्सपांशन रिस्पेक्ट. उसने बोला L1 एंड L2 आर द लेंथ्स ऑफ द गॅस कॉलम्स बिफोर एंड आफ्टर द एक्सपांशन ऑफ द रेशो ऑफ T2 इज टू T1 इज. म्हणजे सरळ सरळ आहे. काय बदलला? व्हॉल्यूम. आणखी काय बदललं? टेम्परेचर. त्यांना दिलं ना T1 T2 काढायला लागते ना. म्हणजे तुम्हाला ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन माहित पाहिजे. आतापर्यंत तुम्ही कोणतं वापरत जा? PV रेज टू दी पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता तुम्हाला कोणतं वापरायचं आहे? TV रेज टू दी पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. वी नो दॅट टी. तुम्हाला नाही सर तुम्हाला नाही. V ची पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू काय होईल रे? कॉन्स्टंट. मला सांगा आपल्याला काय करायचं आहे? T2/T1. तर इकडे काय करतो? T इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय होईल? V ची पॉवर गॅमा -1 म्हणून T2/T1 इज इक्वल्स टू बाबू रे काय होईल? V1/V2 ची पॉवर गॅमा -1. अच्छा वॉल्यूम कितना बदला है ये नहीं पता. तो मुझे पता है कोई भी सिलेंडर अगर तुम्हारे पास है तो सिलेंडर का वॉल्यूम क्या होता है? सिलेंडर का क्रॉस सेक्शनल एरिया और उसकी हाइट. तो इसका क्रॉस सेक्शनल एरिया A मान लेता हूं तो A इंटू L इज V. तो ये अगर V1 है तो ये होगा A इंटू L1 डिवाइड बाय A इंटू L2 और पावर क्या रहेगा? गॅमा -1. ये रहेगा T2/T1. दोनों केस में एरिया क्यों सेम? कारण पिस्टन मोठं थोडी होईन वर झाल्यावर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तोच राहील ना. म्हणून AA कॅन्सल. तुम्हाला काय करायचं आहे? हा चला व्हॅल्यू पुट करा.
T2/T1. गॅमाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? कोणता गॅस आहे? मोनो. तो मोनोसाठी गॅमा किती असते? मोनोसाठी गॅमा. तर सरळ सरळ गॅमाचा फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला. काय होता? F + 2/F म्हणजे 3 + 2/3 म्हणजे 5/3. तर सरळ सरळ इथं येईल L1/L2 5/3 - 1. हा 3 तिकडे जाईल, 5 - 3 2 म्हणजे काय होईल? L1/L2 ची पॉवर 2/3. 2/3 ए वरून बरोबर आहे. तुम्ही सगळे, मी म्हणतो वरून, तुम्ही काय म्हणता? नाही, श्याम्या एकटा म्हणते की हाव. मला आता करेक्ट आहे, तुम्ही सगळं म्हणता यस. नाही, म्हणून मी तिकडे पाहून राहिलो. रेकॉर्ड रेकॉर्ड सॉरी, सावधान. अटेन्शन द्या रे रेकॉर्डिंगले. ऑनलाईन ऑडियन्स चालला नाही. हा, आपला इतका मिलियन्स मध्ये ऑनलाईन ऑडियन्स आहे. हा चला नेक्स्ट क्वेश्चन. 78 काय म्हणते? द प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ अ डायॲटोमिक गॅस. कोणता गॅस? डायॲटोमिक गॅस. ओके, त्यासाठी गॅमा दिलाय. चेंजेस अडॅबॅटिकली फ्रॉम पी रो टू पी डॅश रो डॅश. इफ रो डॅश अपॉन रो इज दिस देन व्हॉट इज पी डॅश अपॉन पी? भाऊ बाबा, आपल्याला एखादी क्वांटिटी तर आपल्या ओळखीची असतेच. एक ना एक क्वांटिटी आपल्या ओळखीची असते आणि एखादी क्वांटिटी आपल्या ओळखीची नसते. मग जे क्वांटिटी तुमच्या ओळखीची नाही, ते क्वांटिटी तुमच्या एखाद्या ओळखीच्या क्वांटिटीच्या ओळखीची असू शकते ना. अच्छा, मग तुम्ही तर आपल्या ओळखीची क्वांटिटी कोणती आहे? प्रेशर. बिन ओळखीची कोणती आहे? कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला कोणता बघितलाच नाही ना आपण तेवढं. पण डेन्सिटी कोणासोबत घनिष्ठ संबंध आहे? डेन्सिटीचा व्हॉल्यूम सोबत. अरे बा, इतका घनिष्ठ. लक्ष द्या इकडे. हा, वी नो दॅट रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटीचं इनवर्स रिलेशन आहे कोणासोबत? व्हॉल्यूम सोबत. तुम्हाला काय काढणं आहे? P2/P1. मग P2/P1 इज इक्वल टू कोणती प्रोसेस? अडॅबॅटिक. म्हणजे काय येईल? V1/V2. V1/V2 ची पॉवर काय होईल? गॅमा. काही अडचण कोणाला नाही. P2 ले तुम्ही काय म्हटलं? P डॅश. आणि P1 ले तुम्ही काय म्हटलं? P इज इक्वल टू V1/V2. नाही, तुम्हाला रो दिलाय ना, मग V च आणि रो च रिलेशन कसं आहे? इनवर्स. मग V1/V2 ले काय लिहिल? रो2/रो1 म्हणजे रो डॅश अपॉन रो ची पॉवर काय? गॅमा. आणि रो डॅश अपॉन रो मला मैदान किती आहे? 34 आहे. 32 ची पॉवर गॅमा. गॅमा किती दिलाय? श्यामा गॅमा किती दिलाय? 7/5. आता 1/5 म्हणजे कायला? फिफ्थ रूट काढला. 32 चा फिफ्थ रूट म्हणजे किती येईल? 2 म्हणजे किती येईल? 1/2 ची पॉवर 7. इकडे आहे पी डॅश, तर तुम्हाला पी डॅश अपॉन पीच पाहिजेत. तर पी डॅश अपॉन पी इज इक्वल टू 2 ची पॉवर 7. 128 म्हणजे 1/128 हे आन्सर राहील. उद्या टेस्ट मध्ये हे चॅप्टर टाकलेलं आहे, म्हणून लक्ष द्या. हे प्रश्न नाही, प्रश्न वगैरे राहतील. हे नाहीत. हा, हेच आहेत प्रश्न. लक्ष द्या. तुम्ही मला शिकू देता का? इफ हीट एनर्जी. हा, सी आहे कायचा आन्सर? कसं? बत्तीस वर आहे. 32 म्हणजे 1/5 केला तो काय होईल? वरती 2 ची पॉवर 7. करेक्ट, व्हेरी गुड. किती येईल? 120 आहे ना ऑप्शन मध्ये पण? आहे. गुड. इथं किती आहे? 128. आपण तिथं घेताना काय घेतलं होतं? 32 वर आहे रे. आपण तो 2 खाली घेतला होता, तिथे रॉंग झालं होतं. ठीक आहे, नेक्स्ट 24-23 मध्ये आला होता. पुढचा प्रश्न 24-23. व्हेरी गुड. इफ
अशान तुम्ही. If heat energy delta Q is supplied to an ideal diatomic gas, the increase in internal energy delta U and the amount of work done by the gas dW, the ratio of delta W, delta U and delta Q is. Okay. तर चला काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करू माहिती आहे का, पहिलं W बाय क्यू काढून घेऊ, रेशो भेटेल. मग डेल्टा यू बाय क्यू काढून घेऊ, रेशो भेटेल. मग या तिघेचा रेशो भेटेल. भेटलं मग आन्सर. चला काय करसाल, डब्ल्यू अपॉन क्यू म्हणजे डेल्टा डब्ल्यू अपॉन डेल्टा क्यू आहे. काय लिहिसाल, एन आर डेल्टा टी, क्यू साठी एन सी डेल्टा टी. काय सप्लाय टू एनर्जी. आवाज नाही का, ठीक आहे. एन आर डेल्टा टी इंटरनल एनर्जी इन्क्रीज झालेली आहे. इंटरनल एनर्जी इन्क्रीज झालेली आहे, वर्क डन. हा, तर या क्वेश्चन मध्ये काय, वर्क डन बाय द गॅस, गॅसनं वर्क केलंय. गॅसनं वर्क केलंय म्हणजे पिस्टन आउटवर्ड झालं असेल, आहे ना. जर समजा वर्क झालं तर प्रेशर कॉन्स्टंट आहे का, मग नाही. म्हणजे हा कोण, सॉरी, पिस्टन मूव्ह झाला म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे का, नाही. म्हणजे कोण कॉन्स्टंट आहे, प्रेशर. जर माझ्यासोबत प्रश्न काय होता, डब्ल्यू बाय क्यू काढणं आहे मला, एन आर डेल्टा टी आपण एन सी डेल्टा टी घेतला, पण सीबी का सीपी हे माहित नव्हतं ना. तर ते पिस्टन आउटवर्ड गेल्यामुळे व्हॉल्यूम बदलला, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर आता एन एन कॅन्सल, डेल्टा डेल्टा कॅन्सल, काय होईल, आर अपॉन, चला सीपी द्या, सीपी द्या. सीपी काय आरच्या फॉर्म मध्ये, एफ बाय टू आर. कोणता गॅस आहे, डाय, म्हणजे 5/2 आर, 5/2 आर. तर आर आर कॅन्सल, आन्सर काय आलं, 7/2. सीपी एफ प्लस 2/2, 7/2 आर, 2 सॉरी आर आर कॅन्सल, काय आला 2/7. हे काय आलं, डब्ल्यू अपॉन क्यू. सिमिलर मॅनर मध्ये काय काढता, डेल्टा यू अपॉन क्यू. चला काय फॉर्म्युला, एन सी व्ही डेल्टा टी. इकडे काय येईल, एन सी पी डेल्टा टी, दिस गेट कॅन्सल. हा आहे सी व्ही अपॉन सी पी. त्याला असं करा ना, 1 अपॉन सी पी अपॉन सीपी, सीपी अपॉन सीव्ही. सीपी अपॉन सीव्ही काय असते, गॅमा. हा काय झाला तुमचा 1 अपॉन गॅमा. आणि डाय साठी गॅमा किती राहील आपला, गॅमा डाय साठी, तर सरळ सरळ गॅमाचा फॉर्म्युला असते एफ प्लस 2 अपॉन 2. डायचा तो किती झाला, सॉरी एफ प्लस 2 अपॉन एफ. मग डायचा एफ किती झालाय 5, तर तो झाला 7/5. म्हणजे इथं काय झाला 7/5, तर तो होईल 5/7. तर सरळ सरळ आता आपल्याला समजतं की डब्ल्यू प्रोपोर्शनल कशाचा आहे, 2 च्या, क्यू कशाच्या, 7 च्या, आणि डेल्टा यू अपॉन क्यू, क्यू 7 च्या आणि डेल्टा यू कशाच्या, 5 च्या. तुम्हाला पाहिजे डेल्टा डब्ल्यू इज टू डेल्टा यू इज टू डेल्टा क्यू. डायरेक्ट व्हॅल्यू जरी पुट केला तरी त्या कॉमन व्हॅल्यू कट करून जातात, कारण त्यातला बी क्यू काढील, यातला बी क्यू काढील. किंवा डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, डब्ल्यू साठी 2 इज टू, यू साठी 5 इज टू, क्यू साठी 7. 2 इज टू 5 इज टू 7 इज द आन्सर. काय राहील, बी. एन आइडियल गैस जिसमें गामा कितना है 1.5 इज एक्सपांडेड अडायबैटिकली, ठीक है, टू रिड्यूस द रूट मीन स्क्वायर वेलोसिटी ऑफ द मॉलिक्यूल्स 2 टाइम्स द गॅस शुड बी एक्सपांडेड. ठीक आहे, कसं करता येईल पहा. आयडियल गॅस आहे, गामा दिलेला आहे तुम्हाला 1.5 म्हणजे 3/2. एक्सपांड केलं अडायबॅटिकली टू रिड्यूस द रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, आरएमएस व्हेलॉसिटी रिड्यूस केली. आता व्ही आरएमएस चं रिलेशन, व्ही आरएमएस चं रिलेशन काय असते रे, आपल्याला कोणासोबत जोडावं लागेल सध्या ते, व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्युल्स 2 टाइम्स गॅस शुड बी एक्सपांडेड, व्हॉल्यूम सोबत न्या लागते म्हणजे. आणि प्रोसेस आहे अडायबॅटिक, याचं रिलेशन टेम्परेचर सोबत आहे. व्ही इज √3RT अपॉन m0 म्हणजे व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू √3, व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू √3. तर आता हे आरएमएस आहे बरं, स्पीड आहे बरं, ठीक आहे. तर जर समजा रिड्यूस टू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन्स व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल 2 टाइम्स म्हणजे हा इथं आरएमएस लिहितो मी वरती, ठीक आहे. तर V2 अपॉन V1 हे आरएमएस आहे, इज इक्वल टू √T2 अपॉन T1. रिड्यूस टू मीन्स व्हेलॉसिटी मॉलिक्यूल 2 टाइम्स रिड्यूस झाली म्हणजे V2 काय झाली V1/2, बरोबर आहे. म्हणजे काय होईल V2/V1 इज 1/2.
म्हणजे 1/2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ T2/T1. स्क्वेअरिंग जर केली तर T2/T1 काय येणार? T2/T1 काय येणार? T2/T1 येणार 1/4. आपल्याला पाहिजे अडायबॅटिकली कॉम्प्रेस केलेला आहे, एक्सपांड केलेला आहे, तर फॉर्म्युल्यात आपल्याला टेम्परेचर आणि व्हॉल्यूम पाहिजे. तर काय असते? टी ची पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. माझ्याकडे T2/T2, तो गॅस शुड बी एक्सपांड, मला V2 काढणं आहे. तो V2/V1 ची पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू T1 काय राहील? T2. तर V2/V1 गॅमाची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 3/2. 3/2 -1 इज इक्वल्स टू T1/T2 आहे माझ्याकडे 1/4. हा होईल 3/2 -1 म्हणजे किती होईल? तो 1/2. तर V2/V1 ची पॉवर 1/2 इज इक्वल्स टू 1/4. स्क्वेअरिंग जर केली तर इकडे राहील V2/V1 इज इक्वल्स टू, स्क्वेअरिंग केली तर हा स्क्वेअर रूट चालला जाईल आणि याचा काय होईल? 1/16. म्हणजे V2 काय होईल? V/16. the 2 times the gas should be expanded 16 times. इथं रिलेशन मी डायरेक्ट बरोबर लिहिलं का? T1/T2 नाही, हा इथं 4/1 लिहायला लागेल ना मला. 4/1. अरे इथं पहा T2/T1 1/4 आहे. T1/T2 मला 4/1 लिहायला लागेल ना. म्हणजे हा काय असेल इथं? 4. म्हणजे हा काय येईल इथं? स्क्वेअरिंग झाल्यावर 16. म्हणजेच हा होईल 16 टाइम्स ऑफ V1. म्हणजे आन्सर राहील 16 टाइम्स. आता प्रश्न नीट आहे का? या क्वेश्चन मध्ये V जे आहेत ते अलग अलग आहेत. पहिले जो V वापरला मी तो RMS स्पीडला रिप्रेझेंट करत होता आणि नंतर जो V आहे तो व्हॉल्यूमला रिप्रेझेंट करतो. या क्वेश्चन मध्ये सांगितले की एक गॅस आहे, पर्टिक्युलर गॅस, ज्याचा गॅमा पण आपल्याला दिलेला आहे आणि त्याला एक्सपांड केलं. पण हे एक्सपांड करताना त्या गॅसची जी RMS स्पीड होती ते 2 टाइम्स रिड्यूस झाली. 2 टाइम्स रिड्यूसचा अर्थ म्हणजे अर्धी झाली ना. रिड्यूस म्हणजे कमी होणे आणि 2 टाइम्स म्हणजे अर्धी झाली ते. म्हणून RMS स्पीडचं टेम्परेचर सोबत रिलेशन काय असते? V इज अंडर रूट प्रोपोर्शनल टू अंडर रूट T. तर V2/V1 काय येईल? अंडर रूट T2/V1. पण V2/V1 काय आला माझ्याकडे? 1/2. कारण जे फायनल स्पीड होती ते अर्धीच होती ना. 1/2 इज इक्वल टू T2/T1. तर मी इथून T2/T1 काढला, तो 1/4 आला. जर मी स्क्वेअरिंग करील तर रूट चालला जाईल, हा 1/4 झाला, म्हणजे T2/T1 भेटला. मग आता मला काढणार आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आणि माहित आहे टेम्परेचर, तर मी अडायबॅटिक मध्ये टीव्हीचं रिलेशन वापरेल ना. अडायबॅटिक मध्ये टीव्हीचं रिलेशन काय? TV रेश टू द पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तो V2/V1 गॅमा -1 इज इक्वल्स टू काय झालं? T1/T2 रिव्हर्स. आणि T1/T2 ची व्हॅल्यू 4 आहे. इथून पुढे सॉल्व्ह करत गेले की तुम्हाला आन्सर भेटते. ते आला आन्सर त्याचं B. ठीक आहे. नेक्स्ट, शांत बसा रे. द रिलेशन ओबेड. ब्रेक घेता का? एक लास्ट क्वेश्चन आहे आता हा, मग ब्रेक देतो तुम्हाला. नाही, 2 आहेत. एवढे 2 क्वेश्चन घेऊ मग ब्रेक देऊ. घरी नाही, घरी बिलकुल जाणार नाही कोणी. उद्या टेस्ट आहे आणि टेस्ट साठी सगळं करून जाणार. एक्स्ट्रा क्लास आहे तो काही रेग्युलर क्लास नाही. याच्यानंतर कोणाचा क्लास आहे का? कोणाचा असेल तर सांगून द्या पहिलेच. सरचा खाली सुरू आहे क्लास. अरे म्हणजे शिकू राहिले सर बाळाले. प्रश्न का आता? दोनच क्वेश्चन आहेत. हे एडिट करणार आहोत सर आम्ही. द रिलेशन ओबेड बाय द परफेक्ट गॅस. रिलेशन ओबेड बाय द परफेक्ट गॅस during adiabatic process is PV raised to the power 3/2. The initial temperature of the gas is T1 when the gas compressed to 75% of its initial volume. The final temperature of the gas is. तुम्हाला टोटल 10 मिनिटाचा ब्रेक देतो फक्त. हे एवढे 2 प्रॉब्लेम होत्या. ठीक आहे, लक्ष द्या. रिलेशन ओबेड बाय द, कोणतं रिलेशन आहे आपल्याकडे? PV ची पॉवर 3/2 इज इक्वल्स टू काय रे? कॉन्स्टंट. द इनिशियल दिलेलं नाही पण ते रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये द इनिशियल टेम्परेचर काय होतं? T1. ठीक आहे, व्हेन द गॅस कॉम्प्रेस टू 75%. गॅस काय झाला? कॉम्प्रेस. म्हणजे जो V2 असेल तो V2 75% आहे. कशाच्या? V1च्या. 75% म्हणजे 75 डिवाइड बाय 100 म्हणजे V2/V1 काय येणार आहे तुमचा? V2/V1 येईल तुमचा, दॅट इज 3/4. Okay, the
टेम्परेचर ऑफ द गॅसेस, आणि तुम्हाला विचारलं फायनल टेम्परेचर काय राहील, फायनल टेम्परेचर T2 विचारलं, तर सांगा कोणतं रिलेशन वापरसाल, टीव्ही वालं. कोणती प्रोसेस झाली, कोणती प्रोसेस होती इथं, कॉम्प्रेस कसं केलं गॅसला, ॲडियाबॅटिक, म्हणजे रिलेशन कोणतं आहे, टीव्ही ची पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पण तुम्हाला कोणतं दिलेलं आहे, पीव्हीचं, तुमच्यावर हाय कोण, टीव्ही. तर मग तुमच्याजवळ टीव्ही आहे तर तुम्ही काय करा, यातला जो नाही पाहिजे तो गायब करा. कोण गायब करायला लागते, टी. तर मग तटी कोण आन्सान, पी. मग आता मी काय करतो, इथं लिहितो, नाही रे टी काढणं आहे ना रे, हा काढणं आहे आपल्याला, ठीक आहे. कसं करता येईल आपल्याला, टी, एक मिनिट, T2 अपॉन T1 इज इक्वल्स टू V1 अपॉन V2 ची पॉवर गॅमा -1. ओके, नो इश्यूज. हा, आणि याले कम्पेअर जर केलं तर मला सांगा गॅमाची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, 3/2, बरोबर आहे. तर आता काय होईल, दॅट इज V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे किती आहे, 4/3. अरे V1 अपॉन V2 किती आहे, 4/3, आणि गॅमाची व्हॅल्यू किती आहे, 3/2. 3/2 - 1 इज 1/2, तर 1/2, आणि इकडे काय T2/T1, तर T2/T1 इज इक्वल्स टू, चला घ्या काय होईल, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे या 4 चा स्क्वेअर रूट किती होईल, 2, आणि 3 चा स्क्वेअर रूट 3, आणि हा इकडे होईल T2 इज इक्वल्स टू 2/√3 टाइम्स ऑफ T1. ऐका ऑप्शन मध्ये 2/√3 टाइम्स ऑफ T1. ठीक आहे. तर या सेशन नंतर, या क्वेश्चन नंतर आपण ब्रेक घेऊया, ठीक आहे. नंतर मग आपण काही डाऊट्स आहेत आपल्याकडे, काही जास्त नाही आहेत, पटापट घेऊ, म्हणजे तुम्हालाच ते सॉल्व्ह करता येतील आता पटपट. एवढं चांगलं लक्ष दिलं तुम्ही वर्गात, ठीक आहे. An ideal gas with pressure P, volume V, temperature T is expanded isothermally to new volume 2V, final pressure PI. Final pressure काय घेतलं, PI. PI represent फायनल प्रेशर आफ्टर आयसोथर्मल प्रोसेस. कारण कोणती प्रोसेस केली इथं, आयसोथर्मल. इफ द सेम गॅस इज एक्सपांडेड अडियाबॅटिकली टू अ व्हॉल्यूम 2V, द फायनल प्रेशर इज PA. फायनल प्रेशर काय आहे तिथं, PA. तर रेशो ऑफ PA अपॉन PI काय आहे, ठीक आहे. चला पहिले प्रोसेस करून घेऊ. इनिशियली काय होतं, सगळ्या व्हॅल्यू सांगा. P1 होता P, V1 होता V, T1 होता T, आणि तुम्ही कोणती प्रोसेस केली, आयसोथर्मल. चला, तर त्या प्रोसेसच्या दौरान काय झाला, व्हॉल्यूम V2 किती झाला, 2V, एक्सपांड केलं ना, यस. आणि प्रेशर जे P2 आहे, ते प्रेशर P2 काय झालं, PI. आय म्हणता मी त्याला आयसो म्हणतो, PISO, ठीक आहे. हे झाली प्रोसेस. मग तुम्हाला इथून PISO काढता येते, काढून घ्या. PISO कसा काढसाल, आयसोथर्मल प्रोसेस मधली की P2 अपॉन P1 इज इक्वल्स टू V1 अपॉन V2. तर P2 म्हणजे कोण आहे तुमचा, PISO इज इक्वल्स टू V1 अपॉन V2. काय रे बाबू, V1 तुमचा V, V2 तुमचा 2V, तर हा किती झाला तुमचा 1/2. समजलं का, तर हा होईल 1/2, आणि P1 ची व्हॅल्यू काय होती, P, म्हणजे तुमचा P किती आहे, P/2. सिमिलरली आता परत दुसऱ्या प्रोसेस साठी करतो. काय म्हणते पुढे, फायनल प्रेशर PI. इफ द सेम गॅस, तोच गॅस घेतला, म्हणजे ह्याच कंडिशन घेतल्या, इनिशियल प्रेशर PI इज P, V1 इज V, T1 इज T, आणि प्रोसेस कोणती रे, अडियाबॅटिक. तर इथं जो फायनल प्रेशर असेल ते कोणता असेल, PAD, अडियाबॅटिक वालं, डिवाइड बाय V, डिवाइड बाय काय रे, इथं काय राहील V2 किती झाला असेल तिथं काय सांगतो, त्याला परत 2V पर्यंत एक्सपांड केलं, हा 2V असेल, आणि टेम्परेचर T2 जे काय असेल त्याचं काही कारण आपल्याला सध्या घेणं देणं नाही आहे, ठीक आहे. पुढे आपल्या कारण प्रेशरचा रेशो काढायचा आहे, अडियाबॅटिक आहे, तर हा होईल P2 अपॉन P1 इज इक्वल्स टू V1 अपॉन V2 ची पॉवर गॅमा -1. चला, V1 अपॉन V2 तोच येणार आहे, V1 तुमचा V आहे, हा तुमचा 2V आहे, VV कॅन्सल, तर हा काय 1/2. गॅमाची व्हॅल्यू 1.67, गॅमाची व्हॅल्यू 1.67 आहे ना, हा 1.67 मायनस किती येईल तो 1, बरोबर आहे, हा चालते ना, 1.67 मायनस 1. ओके, इकडे काय राहिले P2 अपॉन P2 कोण आहे तुमचा, P अडियाबॅटिक. ओके, तर P अडियाबॅटिक इज इक्वल्स टू, हा P तिकडे घेऊन जा, याच्यातून हे गेले तर किती राहिला तो 0.
याला एक काम करा आताच, राहू द्या बरं. 1/2 ची पॉवर 1.671 गेला, किती राहिला 0.67. ओके, आणि इंटू मल्टिप्लाय मध्ये कोण आहे रे, पी. आता भाई तुम्हाला दोघांचा रेशो हा 1 नंबर आणि हे 2 नंबर, कोणता रेशो पाहिजे तुम्हाला, पी ए टू पी आय, म्हणजे पी अडॅबॅटिक टू द पी आयसो. पी अडॅबॅटिक काय सांगा, p/2 आणि पी सॉरी पी अडॅबॅटिक काय आहे तुमचं, पी 1/2 ची पॉवर 0.67 इंटू काय रे पी. अरे 1 ची पॉवर बी 0.67 म्हणजे 1च, आणि 2 ची पॉवर बी काय घेतली 0.67, मल्टिप्लाय मध्ये काय पी, आणि हा किती आहे तुमचा p/2, किंवा याला असं लिहितो 1/2 टाइम्स ऑफ पी. तो पी गेट कॅन्सल, तर हा तुमचा 1/2 ची पॉवर 0.67, आणि हा जो डिवाइड मध्ये आहे तो वरती गेला तर काय झाला तो 2. याला पुढे सॉल्व केलं, पी अडॅबॅटिक डिवाइड बाय पी आयसो इज इक्वल्स टू 2 ची पॉवर 1, आणि हा 2 ची पॉवर 0.67 वरती गेला तर किती झाला 2 ची पॉवर मायनस 0.67. तो 1 मायनस 0.67 किती येते, ऑप्शन मध्येच येणार ते. काय गलत केलं आपण पहा बरं. एक काम करा, याला सध्या व्हॅल्यू पुटच ना करू. 1/2 काय होईल इथं, गामा मायनस 1 काय येईल इथं, प्रेशर व्हॉल्यूमचा आहे ना, गॅमाच येईल ना फक्त. झालं, म्हणजे पी ए डी इज इक्वल्स टू येईल 1/2 ची पॉवर गॅमा टाइम्स ऑफ पी. कधी सांगत होते, इक्वेशन नंबर 2. चला, पी ए डी अपॉन पी आयसो. अरे मी इथं गॅमा मायनस 1 घेतो टेम्परेचर वाला, जे की मला व्हॉल्यूमचं घ्यायला पाहिजे होतं. ओके ना, सांगितलं तर ऐकू मला. इज इक्वल टू काय होईल इथं, p/2 ची पॉवर गॅमा, इथं p/2, पी गेट कैंसल, तो ये हो जाएगा 2/2 ची पावर गामा, तो ये हो जाएगा 2 की पावर 1, 2 की पावर माइनस गामा, 2 की पावर 1 माइनस गामा. तो 1 माइनस गामा तो भी नहीं आ रहा ना बे, हा हे आहे का ऑप्शन मध्ये 2/2 ची, हा हे आहे ऑप्शन 2/2 ची पावर 1.67. ठीक आहे, तर आता एक 10 मिनिटाचा आपण सर्वांनी ब्रेक घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण हार्डली 5-6 प्रश्न घेणार आहोत आणि एकदम फास्ट घेतो, जास्तीत जास्त 10 मिनिटाचा क्लास घेऊन घेऊ का. 10 मिनिटाचाच क्लास आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सुट्टी देतो फालतू 10. तुम्ही काय करसाल, तुम्हाला सांगतो तुम्ही काय करसाल. सांगू नका, अरे तुम्ही काय करसाल तुम्हाला सांगतो. चालत 5, हा 5ही नसतील, मला वाटतं त्याचे कमी असतील. 5 तुम्ही अजून करा 5 आहेत. ठीक आहे, पण आता हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजेत. ठीक आहे, चला घ्या क्वेश्चन. MST CD 2025 मधले प्रश्न आहेत. सी इज द आन्सर. मला वाटतं हा सॉल्व केला आपण, मग तर सगळे सॉल्व केले असतील आपण पुढचे. अशा मग तुम्ही सॉल्व करायची गरज आहे का, कारण याच फाईल मध्ये हा पहिले सॉल्व केलेला. व्हेरी गुड. हा ओके, करतो चलो. An ideal gas taken through a process ABCA as shown in figure, if the net heat supplied to the gas in the cycle is 5 joule, then the work done by the gas in process from C to A is. आणि कधी आलेला आहे, MST CT 2025 ला. ठीक आहे, तुम्हाला विचारले की एक सिस्टीम आहे, ते सिस्टीम या लूप मध्ये मूव्ह होत आहे. समजा त्यानं पाथ दिलाय A वरून B, B वरून C आणि C वरून
ए परत, तर कोणता आहे क्लोज सायक्लिक लूप आहे तिथं, ठीक आहे. तर तुम्हाला जर वर्क काढायचं असेल टोटल वर्क, तर तुम्ही या ट्रँगलचा एरिया काढत असता. पण सध्या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं, प्रॉब्लेम मध्ये तो म्हणते किंवा तुम्ही मला फक्त वर्क डन ते सांगा जे तुम्ही C2A केलं. म्हणजे तुम्ही C2A जेव्हा गेले, तुम्ही A to B गेले, B to C आले आणि C2A गेले, तेवढं वर्क सांगा बघा C2A चं. तर मला सांगा टोटल वर्क डन काय असेल, वर्क डन A to B प्लस वर्क डन B to C प्लस वर्क डन C to A. आणि यांना सांगितलं की भैया पूर्ण सायक्लिक प्रोसेस मध्ये टोटल वर्क जे व्हायला ते किती व्हायला 5, म्हणजे टोटल वर्कची व्हॅल्यू किती आली 5. AB पा AB दिसला का, AB AB मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, हा पी आहे इकडे, प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम चेंज झाला, मग वर्क डनचा फॉर्म्युला काय असते पी डेल्टा व्ही. तर इथे येईल पी इंटू काय येईल डेल्टा व्ही प्लस वर्क डन इन बी टू सी. बी टू सी व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट मध्ये कोणती प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस, वर्क डन 0. तर इथं काय आला, हा वर्क डन इन बी टू सी झाला 0 आणि आपल्याला वर्क डन इन C2A काढणं आहे. ओके, त्यानंतर 5 इज इक्वल टू पी. ज्यावेळेस तुम्ही वर्क डन काढाल A to B साठी, A to B साठी सुरू आहे, तर प्रेशरची व्हॅल्यू किती आहे 10 आणि चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम किती आहे तुमचा, आता हा पॉइंट इथं डायग्राम मध्ये व्यवस्थित नाही, चेंज इन व्हॉल्यूम किती आहे 1 to 2, 2 - 1 किती 1 आणि SI मध्येच आहे, हा क्यूब वर आहे, ठीक आहे. म्हणजे काय होईल 2 - 1 किती होईल 1 प्लस इथं WC2A, तर हा काय होईल WC2A इज इक्वल टू 5 - 10 that is -5 जूल. कळत आहे का, तर आन्सर काय राहील ए. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हा आहे, दिस इज द नेक्स्ट वन. अ मोनोएटॉमिक आयडियल गॅस, मोनोएटॉमिक आयडियल गॅस म्हणजे F ची व्हॅल्यू किती झाली 3 इज कॉम्प्रेस ॲडियाबॅटिकली टू 1/27 ऑफ इट्स इनिशियल व्हॉल्यूम. म्हणजे पहा पहिली गोष्ट तुमच्याकडे F ची व्हॅल्यू आहे 3, व्हॉल्यूम जो आहे तो कॉम्प्रेस केला 1/27 ऑफ V, म्हणजे V2/V1 किती आहे 1/27. प्रोसेस कोणती आहे अडायबॅटिक, म्हणजे गॅमा येणार आहे. पुढे इफ इनिशियल टेम्परेचर ऑफ द गॅस इज T, जे इनिशियल टेम्परेचर होतं T1 ते किती आहे T अँड फायनल टेम्परेचर इज T2 किती आहे तुमच्याकडे x टाइम ऑफ T. द व्हॅल्यू ऑफ x इज, आपल्याला विचारलं x ची व्हॅल्यू काय. अडायबॅटिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय रिलेशन आहे तुम्हाला माहित आहे, वी नो दॅट. अचल काय रिलेशन TV ची पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तर आपल्याला माहित आहे T2/T1 ले आपण काय लिहू शकतो V1/V2 ची पॉवर गॅमा -1. T2/T1, T2 ची पॉवर x, T2 ची व्हॅल्यू xt, T1 ची व्हॅल्यू t, V1/V2 27/1 म्हणजे हा येईल तुमचा 27/1 आणि डोक्यावर काय गॅमा -1. मोनोचा F किती आहे 3, तर गॅमा किती आहे त्याचा 5/3 म्हणजे इथं येईल 5/3 - 1, तर हा होईल 27. हा 3 5 म्हणून 3 गेले 2 म्हणजे तो राहील 2/3. आता 1/3 म्हणजे क्यूब रूट, 27 चा क्यूब रूट म्हणजे किती येते 9, तो किती येईल 9 ची पॉवर 3 3 3 3 3 9 3 27 किती येईल इथं 3. ओके, TT कॅन्सल, x इक्वल टू 3 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर म्हणजे x ची किंमत किती आली 9, म्हणजे आन्सर आहे आपलं बी. ऑलमोस्ट सेकंड लास्ट क्वेश्चन वरती असू. अ पॉलीएटॉमिक गॅस at pressure P having volume V expand isothermally to 3V and adiabatically to volume 24V. Final pressure of the gas is. लगभग तोच प्रश्न आहे जो अगोदर सॉल्व केला, 64 वाला ऑप्शन आला होता, आठवतो तुम्हाला. तर मी सांगतो स्टेट 1 प्रेशर काय होतं P1 किती होतं P, V1 किती होता V आणि टेम्परेचर जे काय असेल T1 किती असेल T. तर इथून पासून पहिले तुम्ही काय केलं त्या गॅसला आयसोथर्मल दॅट इज IT. तर P2 काहीतरी झाला असेल पण त्यानं V2 किती केला 3V, ठीक आहे. हा P2 तुम्ही काय लागेल आणि इथून पुढे त्यालाच काय केलं 3V अँड अडायबॅटिक टू 20, म्हणजे इथून पुढे केली अडायबॅटिक, तर तुमचा P3 किती असेल आणि V3 तुम्हाला दिलेला आहे 24V. तुम्हाला विचारलं P3 इन टर्म्स ऑफ P, सेम प्रॉब्लेम आपण केलेला आहे ना. असं पहिले आयसोथर्मल लावा P2 भेटील, मग P2 टू P3 मध्ये अडायबॅटिक लावा P3 भेटील आणि त्याच्यात मध्ये जो P2 आहे त्या P2 ची व्हॅल्यू P च्या फॉर्म मध्ये पुट करून टाका, म्हणजे यातलं करेक्ट आन्सर भेटील. जमेल का, हा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हाय. अ पॉलीएटॉमिक गॅस इज कॉम्प्रेस्ड टू 1/8, परत तेच कहाणी V2 इज इक्वल्स टू 1/8 टाइम्स ऑफ V1.
तर V2 बाय V1 इज इक्वल टू 1/8 अँड प्रोसेस जे केली ते केली अडायबॅटिक. इफ इट्स इनिशियल प्रेशर इज P0, आधीचं जे प्रेशर होतं P1 ते किती होतं P0, द न्यू प्रेशर विल बी. जमेल का? अरे प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन आहे, गॅमाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, गॅमा दिलेला आहे, प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन माहित आहे, प्रोसेस माहित आहे, सगळं माहित आहे, याचंही आन्सर तुम्हाला करता यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट झालं 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 उत्तर हे पाय 2025 ठीक आहे. इन अँड डी नाही, डी नाही, कन्फर्म डी आहे का? हा नेक्स्ट सांगून द्या मग, मला माहित नाही पुढचे आन्सर. तर अशा प्रकारे तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत तिथं कव्हर झालेले आहेत. अजूनही कोणाचे डाऊट्स असतील तर आता 1 तासाचा आपण ब्रेक घेऊ, त्याच्यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील थर्मोडायनामिक्स असो कोणते असो ते आपण आज घेणार आहोत. ठीक आहे, तर थांबू शकता, ज्यांचे असतील त्यांनी थांबायचं, ज्यांचे नसतील त्यांनी नाही थांबायचं, बाकी नंतर.